सुरुवातीला आपण अवकाळी पावसाच्या बातमीकडे वळूया। नाशिक जिल्ह्याचा आपण आढावा घेऊया। नाशिक जिल्ह्यातील येवल्या तालुक्यातील नगरसुख भागामध्ये अगदी बेमोसमी पाऊस झालेला आहे। गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे, कारण उभी पिकं आता झोपलेली आहेत। नाशिकच्या येवल्या तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेत। आधीच शेती पिकांना काही भाव नाही, त्यातच आता या बेमोसमी पावसाने मोठा फटका दिलेला आहे। नुकसानग्रस्त शेती पिकांचं पंचनामा व्हावे, तातडीने आम्हाला मदत मिळावी अशी आता मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मोठं नुकसान झालंय। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी अजय सोनवणे आपल्या सोबत आहेत। सोनवणे, अवकाळी पावसाने उभी पिकं झोपलेली आहेत, येवल्यामध्ये मोठं नुकसान आपल्याला दिसतंय, अधिक काय माहिती? गिरीश, आपण बघू शकतो की हवामान विभागाने जो अंदाज दिलेला होता त्यानुसार काल 2 दिवस ढगाळ वातावरण होतं आणि काल दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्यात येवला तालुक्यातील बऱ्याचशा भागामध्ये पाऊस जरा बऱ्यापैकी बरसल्यामुळे पिकं जे आहे, जे काढणीला आलेले पिकं असेल, म्हणजे कांदा असेल, गहू असेल किंवा कपाशी असेल, या पिकांना त्याचा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकरी इतका हवालदिल झालेले आहे। आधीच वातावरणाच्या बदलामुळे रोगाणू पडताय पिकांवरती, त्यापासून सुरक्षित करण्यासाठी त्यांना औषधांची फवारणी करावी लागते वारंवार, आणि त्यात आता हा पाऊस पडलेला असल्यामुळे शेतकरी आणखीनच त्रस्त झालेला आहे। अजय, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। नाशिक जिल्ह्यातील